नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही खूप रडत असते, कारण तो हार ते कपाटात नाही. म्हणून कलाला आता ही सर्वांना कसं सांगायचं म्हणून काही कळत नसतं. म्हणून कला ही रडतच म्हणते की मला हेच सांगू कसं कळत नाही की तो हार कपाटात नाही. हे ऐकल्यानंतर मात्र आता घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. सरोज लगेच रागाने म्हणते की तू काय बोलते हे तुला कळते का? आबा म्हणतात की कला, अगं काय बोलते तू हे? अगं तो हार तर आपल्या खानदानीचा केवढा बहुमूल्य दागिना आहे. तेव्हा सरोज रागाने मात्र कलाला म्हणत असते की हा काय तुझा अगं केअरलेस ॲटिट्यूड आहे ग तुझा. अगं नुसतं ते प्रीमियम कलेक्शन नव्हतं, अगं आपल्या घराण्याचा आणि अत्यंत महत्वाचा असा तो हार होता. अगं त्या हाराला किती व्हॅल्यू आहे हे तुला खरंच काही कळत नाही. म्हणून सरोज आता खूप तापलेली असते. कला बिचारी आता खूप रडत असते, कारण तिला त्या हाराबद्दल काही माहितीच नसतं, कारण तो हार तर नयनाने चोरलेला असतो. कला म्हणते की खरंच सरोज मॅडम, आहो मला खरंच काही माहिती नाही की तो हार गेला कुठे. तेव्हा लगेच सरोज म्हणते की हे सर्व ऐकल्यानंतर मला तर धक्का बसला, परंतु आश्चर्य मात्र अजिबात वाटलं नाही, कारण मला हे माहिती होतं की असं काहीतरी होणार आहे म्हणून. तेव्हा मात्र आबा सरोजला विचारतात की म्हणजे नेमकं सरोज तुला काय म्हणायची, तू असं का बोलते? तेव्हा लगेच सरोज म्हणते की आबा हे बघा, इतक्या जबाबदारीने अद्वैतकडे हा हार दिला होता आणि अद्वैतने हिच्याकडे सांभाळायला दिला होता, आणि त्याने इतक्या सहजरित्या हिच्या हातामध्ये तो हार दिला होता. तेव्हाच मात्र माझ्या लक्षात आलं होतं ही मुलगी काहीतरी गोंधळ घालून ठेवणार, आणि इतका मूल्यवान हार ही मुलगी कशी हरू शकते. आणि आबा या मुलीला कोणत्याही गोष्टीची किंमत तर नाहीच, आणि काय माहिती तो हार आता हरवला का इथे नुसती आव्हानते का तिने लपून ठेवला. नयनाला मात्र आता हे ऐकल्यानंतर खूप आनंद होतो, कारण तो हार तर तिने चोरला आणि आरोप मात्र कलावर येत असतो. संगीताला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, कारण सरोज मॅडम जे काही कलाला बोलतात यात कलाची काही चूक नाही म्हणून. त्यानंतर नयना हे ऐकल्यानंतर खूपच खुश होते, आणि खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आता हार चोरीला गेला आणि तो हार पळवला कोणी, आणि ही उडी मात्र आता डायरेक्ट ह्या कलावर पडली. हार मात्र मी घेतला, परंतु आळ मात्र कलावर. खरंच खूप मस्त. कमॉन कमॉन सरोज मामी, बरोबर चांगला हात धुवून ठेवला, म्हणजे बरोबर तुम्ही आता त्या कलाला पकडाल, आणि जोपर्यंत मी त्या हाराची व्यवस्थित ही व्यवस्था लावत नाही तोपर्यंत मात्र तुम्ही तिच्यावर आरोप करतच राहा. आरोप मात्र कलावर होतील आणि माझ्याकडे मात्र कुणाचं लक्ष नाही जाणार. म्हणून आता नयनाला खूप आनंद होत असतो. मनातल्या मनात तिच्या मनात गुदगुल्या होत असतात. त्यानंतर सरोजचे आरोप मात्र कलावरही वाटेल तसे चालूच असतात. तेव्हा सरोज म्हणत असते की या घरात म्हणजे सरोजचं बोलणं ऐकणं हे सर्वांना कमीपणा वाटायला सुरुवात झाली, आणि बघितलं ना आता त्याचे परिणाम काय झालेत. म्हणून मुळातच ही मुलगी गंजाग नाही तर चोर सुद्धा आहे, आणि लोकांना फसवणं हा तर यांचा बिझनेसच आहे. आणि विचारा ना त्या मिसेस खऱ्यांना नक्की काय तो हार कुठे गेला म्हणून, आणि मी खरं बोलते हे त्यांनी फक्त मला ना करून दाखव म्हणून. तेव्हा आता संगीता हात जोडते. संगीता म्हणते की सरोज मॅडम, आहो खरंच आम्हाला खरंच त्या हाराबद्दल काही माहिती नाही हो. तेव्हा मात्र आता सरोज जोरात त्यांच्यावर ओरडते की गप्प बसा तुम्ही, आता तुमचं नाव घेतलंय म्हणून तुम्ही बोलायला पाहिजेलच, असं होत नाही. एकतर अगोदरच ठाण बांधून बसलेत तुम्ही आमच्या घरामध्ये, दोन दोन मुलींना फसून आणलंय तुम्ही आमच्या घरात, आणि त्यासाठी आता रडून आणि असं काही भुंकून दाखवू नका. त्याची काही गरज सुद्धा नाही. फक्त तुम्ही तुमच्या मुलीला सांगा की आमचा हार बऱ्या बोलाने आमच्या स्वाधीन कर. आणि कलाला म्हणते की तू ग सोन्याचा बिझनेस करणाऱ्या घरांच्या लोकात राहायला तू आलीस, मग याचा अर्थ तुझं पितळ उघडं पडणार नाही असं होत नाही. माझं बारीक तुझ्यावर लक्ष आहे. मी सांगू का तू काय केलं असते? अद्वैत बाहेर निघून गेल्यानंतर तो हार तू गुपचूप लपवला, आणि आता मात्र तू आम्हाला घाबरत येऊन सांगते की तो हार सापडत नाही म्हणून. बरोबर ना? हे सर्व मी जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे, कारण तू तसंच केले. म्हणून ती आता कलावर वाटेल तसे आरोप करायला सुरुवात करते. कला मात्र बिचारी आपली खूप रडत असते, कारण बिचारीने तो हार तर काही घेतलेला नसतोच, आणि संगीताला सुद्धा खूप राग येत असतो. त्यावर सरोज वाटेल तसे आरोप करतच असते. आबांना मात्र आता सरोजचा खूप राग येतो. आबा म्हणतात की सरोज, अगं काय बोलतेस तू? कलावर काय आरोप करतेस? तेव्हा मात्र आता सरोजी आबांना सुद्धा बोलायला मागे पुढे पाहत नाही. आणि काय आबा, तुम्ही आता ह्या मुलीला मागे पुढे पाठीशी घालायचं असं ठरवलेलंच आहे ना? तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, पण तुमच्या ह्या अशाच वागण्यामुळे तिने काय संधी साधूपणा केला हे तुमच्या लक्षात येत नाही का? आज ह्या मुलीने बरोबर असा डाव साधलास. तेव्हा मात्र कला ही खूप रडत असते, कारण तिने असं काही केलेलं नसतं. आता ही सरोज मॅडमला कसं पडून
पटवून द्यायचं हे मात्र आता कलाला काही सुचत नाही. तरी सुद्धा कला म्हणते की सरोज मॅडम अहो असं का बोलतात तुम्ही, मी असं का करेन, माझ्यावर आता आरोप करण्याऐवजी आपण सगळेजण मिळून तो हार शोधूया, तो हार घरातच असेल. तेव्हा मात्र आता सरोज रागाने कलाला म्हणते की गप ग तू, एवढं सगळं झालं तरी सुद्धा तोंड उचकण्याची सवय काही तुझी जात नाही, निर्लज्ज कुठली. म्हणून ती कलाच्या अंगावर सुद्धा धावून जाते, तिच्या तोंडात सुद्धा मारायला लागते. आणि त्याच वेळेस मात्र अद्वैत घरात येतो. अद्वैत लगेच म्हणतो की थांब आई. तेव्हा मात्र आता सर्वजण अद्वैतकडे पाहायला सुरुवात करतात. तर कला सुद्धा मनातून पूर्णपणे अशी खचून गेलेली असते. आणि आता हा अद्वैत चांदेकर आला, तो सुद्धा आता त्याच्या आईप्रमाणे माझ्यावरच आरोप करायला सुरुवात करतील. माझं काही ऐकून सुद्धा घेणार नाही आणि हार सुद्धा शोधणार नाही, परंतु उलट तो माझ्यावरच आरोप करेल असा कला मनात विचार करते. खरं काय झालं हे शोधून न घेता तेच आता दोघेही मला चुकीचं ठरवते आणि पुन्हा मला घराच्या बाहेर काढतील, म्हणून कलाला आणखीनच खूप वाईट वाटते. तेव्हा मात्र होते काही उलटेच. अद्वैत पुढे येतो. अद्वैत म्हणतो की मी सर्व काही ऐकलेलं आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की खरेने काही केलेलं नाही, कारण तो हार खरेने चोरलेला नाही. तेव्हा मात्र आता सरोजला खूप मोठा धक्का बसतो आणि कला ही अद्वैतकडे अगदी आश्चर्याने पाहत असते. संगीताला सुद्धा खूप आनंद होतो, कारण अद्वैत रावांनी तर आपल्या कलाची बाजू घेतली आणि आबांना आणि संगीताला सुद्धा तेच हवं असतं. परंतु रोहिणी, नैना आणि सरोज या तिघींना मात्र खूप राग येतो. तेव्हा सरोज रागाने म्हणते की काय अद्वैत तू बोलतोस हे? तर अद्वैत म्हणतो की हो आई, जे काही मी बोलतो ना ते अगदी विचार करूनच बोलतो. त्यावर लगेच संगीता हे रजनीकडे खुशून पाहत असतात. तर अद्वैत म्हणतो की हो आई, हिने हा हार घेतलेला नाही. तेव्हा कलाला सुद्धा खूप आनंद होतो. तर आबा सुद्धा म्हणतात की हो मला सुद्धा तेच वाटतं. त्यावर लगेच रोहिणी म्हणते की मला एक कळत नाही की म्हणजे कलाशिवाय या हाराला हात कोण लावणार, दुसरं कोणी घेतला असेल, कारण त्या रूम मध्ये फक्त अद्वैत आणि कलाच राहतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की काल रात्री आमच्या रूम मध्ये कोणीतरी शिरलं होतं. तेव्हा आता नैनाला तर धक्काच बसतो, परंतु संगीताला सुद्धा धक्का बसतो. संगीताला त्याची आठवण होते की अरे रॉकेट आणि ती काही तो झंप्या आणि चंप्या बनून आलेले असतात. रॉकेटला सुद्धा खूप टेन्शन येतं, कारण आता तो हार काय आपण चोरला म्हणून आपल्यावरच आर येतो की काय, आपण तर तो हार चोरलेला नाही, म्हणून दोघांना सुद्धा त्या क्षणाची आठवण होते. तेव्हा संगीताला आता तोंडालाच हात लावते, परंतु नैनाला मात्र आता ती सुद्धा रूम मध्ये जाऊन तो हार चोरला हे क्षण तिच्या सुद्धा डोळ्यासमोर येतात. तेव्हा नैना मनात म्हणते की आय नो, म्हणजे आता याने तर हिची बाजू घेतली आणि जर आता हे सर्व माझ्यावर आले तर मग त्यासाठी जर अचानक त्यांनी माझ्या सामानाची झडती घेतली तर अवघडच होईल, मग आता मी काय करू असा नैना विचार करत असते. तर लगेच आबा हे अद्वैतला विचारतात की अद्वैत अरे तू कुणाबद्दल बोलतोस, अरे कोण आलं होतं तुझ्या रूम मध्ये? तेव्हा अद्वैत म्हणतो की चोर आले होते. चोर म्हटल्यानंतर मात्र संगीता आणि रॉकेट खूपच घाबरतात. तर अद्वैत म्हणतो की हो आमच्या रूम मध्ये चोर शिरले होते. हे ऐकून तर मात्र आता घरातील सर्वांना धक्काच बसतो. रजनी म्हणते की काय अद्वैत काय सांगतो? तेव्हा आबा म्हणतात की काय? तर अद्वैत म्हणतो की हो आबा, आणि खूप विचित्र अशी त्यांची नावं होती, विचित्र कपडे होते त्यांचे आणि विचित्र बोलत सुद्धा होते ते. मला तर असे वाटतं की हार नक्की त्यांनी चोरला असेल. तेव्हा आता नैनाच्या कुठे जीवात जीव येतो, कारण हार तर तिने चोरला आणि आळ मात्र त्या चोरावर आला, अगदी मनासारखं होत असतं. तेव्हा मात्र आता कला तर डोक्याला हात लावते. अरे देवा, आईला सुद्धा अशी कालच बुद्धी सुचली होती टाइमपास करण्याची आणि तो हार सुद्धा आता कालच चोरीला गेला आणि हे प्रकरण पुढे जाण्याच्या अगोदर थांबवायला हवं, नाहीतर आई उगाच त्यात अडकेल. तेव्हा कला लगेच म्हणते की अरे चांदेकर, थोड्या वेळासाठी वीज सुद्धा गेली होती रे, आणि त्यानंतर तर ते चोर पळून गेले होते. मग त्या चोरांचा विषय तिथे संपला होता आणि आम्ही स्वतःहून जाऊन वीज चालू करून आलो आणि खोलीत आल्यानंतर तू स्वतः तो हार आहे की नाही हे बघितलं सुद्धा होतं. तेव्हा तो हार होता हो ना? तर अद्वैत हो म्हणतो. तेव्हा लगेच सरोज म्हणते की ए बाई, अगं तू जरा शांत बसतेस ना? अद्वैत म्हणतो ना घरामध्ये चोर आला होता आणि तू काय म्हणते की विषय संपवा म्हणून? काही अक्कल बिक्कल आहे की नाही तुला? का आगाऊपणा करण्यातच सर्व काही अक्कल जाते तुझी? आणि काय ग, तुला काय वाटतं की तुझ्या पडक्या घरासारखं हे घर आहे का? तेव्हा आता रोहिणी म्हणते की ते सुद्धा घर तुमच्या नावावर नाहीच म्हणा, ते घर तर आता चांदेकरांच्या नावावर आहे. कला मात्र आपली बिचारी रडत असते. ती आता कुणाला काही उत्तर देत नसते. त्यावर सरोज पुन्हा कलावरच भडकत असते की माझं म्हणणं हेच आहे की तुला कुठल्याच गोष्टी बाबतीत केअरलेस नाहीच, आणि अद्वैत जर घरामध्ये चोर शिरले होते तर तू मला का उठवले नाही? आणि आरडाओरड करायची होती, लाईट सुद्धा गेले ते सुद्धा आम्हाला नाही कळलं.
आबा विचारतात की अरे काही इजा बिजा तर झाली नाही ना अद्वैत, नेमकं असं काय झालं आणि घरामध्ये सर्व असताना सुद्धा आणि सकाळी सुद्धा काहीच गोष्ट तू बोलला नाहीस. तेव्हा लगेच सरोज म्हणते की मला एक कळत नाही की या घरामध्ये चोर मात्र शिरलेच कसे. आपला सिक्युरिटी कुठे झोपा काढत होता आणि लगेच सरोज रॉकेटला ऑर्डर सोडते की जा आणि त्या सिक्युरिटी गार्डला बोलावून घेऊन ये. तेव्हा रॉकेट म्हणतो की म्या आणि रॉकेट लगेच सिक्युरिटी गार्डला बोलायला बाहेर जातो. रॉकेट आता घाबरलेलेच असतो कारण तो हार त्याने सुद्धा चोरलेला नाही, परंतु चोर मात्र मी आणि आता संगीता काकू गेलो होतो म्हणून. तेव्हा लगेच आता अद्वैत रॉकेटला म्हणतो की थांब रॉकेट, आणि आई मला माहिती नाही की असं सरोजला म्हणायला सुरुवात करतो की ते चोर आपल्या घरामध्ये कसे शिरलेत म्हणून, परंतु मला पूर्ण खात्री आहे की ते चोरांनीच आपला हार चोरला म्हणून. तेव्हा मात्र आता नयनाच्या तर मनासारखी होतच असते की आता तो आरोप त्या चोरावर गेला म्हणून ती आता अगदी खुश असते. परंतु रॉकेट आणि संगीता या दोघांचे आता तर काय करू आणि काय नाही अशी अवस्था होते, कारण आता त्यांच्यावर पुन्हा खोटीचा आळ येतो आणि ते चोर आहे ते घरात तर कुणाला माहिती नसतं. तेव्हा कला आता आईला वाचवण्यासाठी, म्हणजे आईने काही हार चोरलेला नाही हे कलाला माहिती असतं, तरी सुद्धा ती अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असते की अरे चांदेकर आपण चुकीच्या दिशेने काहीतरी प्रयत्न करतो, त्या चोरांचा या चोरीशी काहीही संबंध नाही. तर आबा म्हणतात की अगं सुनबाई चोर हे चोरच असतात. तेव्हा कला म्हणते की अहो आजोबा पण ते अगोदरच निघून गेले होते. तेव्हा आबा म्हणतात की अगं पण जाता जाता त्यांना अशी चोरी करून जाणं म्हणजे असा हात मारणं काही कठीण नसतं, शेवटी चोर हे चोरच असतात. अद्वैत म्हणतो की हो आबा एक्झॅक्टली त्यांनी अशीच चोरी केली असेल. तेव्हा आता कला म्हणते की नाही मला नाही वाटत की त्यांनी चोरी केली म्हणून. अरे अद्वैत चांदेकर आपण बघितलं ना तो गेल्यानंतर सुद्धा आपण हार चेक केला होता तेव्हा तर हार व्यवस्थित होता. तेव्हा मात्र आता लगेच सरोज ही कलावर राग काढते की एक मिनिट तू त्या चोरांची इतकी बाजू का घेते. अच्छा म्हणजे आता कुठे माझ्या लक्षात आले, म्हणजे तूच त्या चोरांना हार लंपास करण्यासाठी पाठवलं होतं, सर्व तुझंच प्लॅनिंग होतं ना. तेव्हा मात्र आता कलाला खूप वाईट वाटतं. तर अद्वैत म्हणतो की आई अगं मॉम तू शांत हो, अगं तू नको इतका काही असा भलता विचार करू. हे बघ त्या चोरांनी जर हार पळवला असेल तर मी काही करेन, त्या चोरांना पकडून आणेन, तू काही काळजी करू नको, मी त्या चोरांना पकडून आणेन, थांब मी लगेच पोलिसांना फोन करतो. तेव्हा सरोज म्हणते की हो हो काही झाले तरी ते चोर सापडायला हवेच. तेव्हा संगीता म्हणते की अद्वैतराव अहो नको नको. तेव्हा अद्वैत म्हणतो की का, कारण त्या चोरांनी चोरी केलेली नाही. तर संगीता लगेच अगदी रडून सांगत असते. तर लगेच सरोज म्हणते की काय काय म्हणतात तुम्ही. तेव्हा मात्र आता सरोजला संगीताचा संशय येतो. असे म्हटल्यानंतर आता अद्वैत म्हणतो की मिसेस खरे अहो काय बोलतात तुम्ही, तुमची मुलगी सुद्धा वेड्यासारखं बोलते, मग तुम्ही तिला बोलायचं सोडून तुम्ही तिला या बाबतीत सपोर्ट करतात, त्यामुळे नको आता यावर मला कुठलंही असं डिस्कशन नकोय, मी ताबडतोब पोलिसांना फोन करून बोलावून घेते. त्यावर मात्र आता नयनाला तर खूप असं टेन्शन येतं, नयना खूपच घाबरते आणि जर आता घरात पोलीस आले आणि जर त्यांनी घराची झडती घेतली तर मात्र आता माझी वाट लागेल. नाही नाही नयना चल आता परत, तो काही कर पण तो हार जागीच ठेवून दे. म्हणून नयना आता तो हार परत घेऊन तिथे ठेवायला लागणार, तोच अद्वैत लगेच पोलिसांना फोन करत असते. तेव्हा आता संगीता ही जोरात ओरडते की थांबा. नयना लगेच त्या संधीचा फायदा घेऊन आतमध्ये निघून जाते आणि संगीता लगेच पुढे येते आणि अद्वैतराव थांबा, अहो ते चोर नव्हते, ती मी होते. परंतु आता मात्र हे सांगितल्यानंतर घरातील सर्वांना धक्का तर बसतोच, परंतु सरोज मात्र ही जोरात ओरडते की काय काय बोलतात. अद्वैत सुद्धा धक्का बसल्याने म्हणतो त्या तुम्ही होतात का, आणि अद्वैतला ते सर्व क्षण आठवतात की संगीता आणि ते रॉकेट होतात. तेवढ्यात लगेच नयना ही आतमध्ये येते आणि आपल्या कपाटातील त्या पर्समध्ये तिने जो हार चोरून ठेवलेला असतो तो घाईने तो काढते आणि तेवढ्यात तो खाली सुद्धा पडतो. नयना तो हार उचलते आणि आपल्या पदरा आड तो धरून लगेच बाहेर जाते, म्हणजे तो जिथल्या तिथे ठेवायला अद्वैतच्या रूममध्ये. त्यानंतर आबा हे संगीताला विचारतात की अहो विहीनबाई तुम्ही हे काय बोलतात. आबांना सुद्धा अगदी धक्का बसलेला असतो, परंतु सरोज मात्र खूप रागते. सरोज म्हणते की आता इतके हळूवारपणे का विचारतात, त्यांनी तर विहीनबाई म्हणून घेण्याचा हक्क केव्हाच गमावला, त्यांनी स्वतः कबूल केलं की त्या चोर आहेत म्हणून, आणि मिसेस खरे तुम्ही मुकाटेने आमचा हार द्या आणि मुकाटेने काय आहे ते आम्हाला सांगा, असे सरोज आता संगीताला धमकावते. संगीता मात्र रडत असते, हात जोडते. संगीता रडतच म्हणते की विहीनबाई नाही, अहो मी तुम्हाला खरंच सांगते की माझा असा कोणताही हेतू नव्हता. तेव्हा सरोज लगेच रागाने त्यांचा अपमान करतच असते आणि म्हणते की अरे वा एवढं सर्व करून सुद्धा आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू असं वाटलं तरी कसं तुम्हाला, खरंच निर्लज्ज अगदी वेडी झालेली माणसं आहे ती, शी असं म्हणून ती संगीता आणि सर्व कला यांचा अपमान करते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत
अद्वैत जा, तू पोलिसांना फोन कर आणि त्यांना बोलावून घे जाता. संगीता रडत असते आणि अद्वैत समोर हात जोडत असते की खरंच अद्वैतराव असं काही करू नका, पोलिसांना बोलावू नका. तेव्हा संगीता म्हणते की तुम्ही इतक्या घाबरलेल्या आहेत म्हणजे नक्कीच तुम्ही तो हार चोरला. बऱ्या बोलाने तुम्ही कबूल करा की तो हार नक्की कोणी चोरला ते. तेव्हा संगीता खूप रडत असते आणि रडतच म्हणते की नाही, मी तुम्हाला खरं सांगते, मला हाराबद्दल खरंच काही माहिती नाही. मी फक्त तुम्हाला सांगते की माझं तिथे जाण्याचं कारण वेगळं होतं. सरोज वाटेल तसे आरोप करत असते की गोष्टी गोल गोल नाही फिरवल्या तर त्या मिसेस खरे कुठल्या. बोला ना, आत्ता हवं ते बोला, परंतु पोलीस आल्यानंतर तुमची बोलती आता बंदच होणार आहे. तेव्हा रोहिणी लगेच आता त्या संधीचा फायदा घेते आणि परत संगीतावर आरोप सुद्धा तिला करायचेच असतात. मिसेस खरे माझ्या रूममध्ये राहत होत्या, मी तर खरंच त्यांच्यावर किती विश्वास ठेवून होते आणि जर त्यांनी माझ्या रूममध्ये सुद्धा नाही, मला आता माझे कबर्ड म्हणजे सर्व काही चेक करून पाहावेच लागेल. माझं सुद्धा काही गेलं की काय मला आता चेक करून पाहावेच लागेल. म्हणून आता सर्वजण म्हणजे रोहिणी सुद्धा संगीतावर आरोप करायला सुरुवात करते, त्यांचा खूप अपमान करत असते. संगीता बिचारी आपली खूप रडत असते आणि संगीताला सुद्धा तेच खूप वाईट वाटत असतं. परंतु सरोज मात्र आता हात धुवूनच या संगीताच्या मागे लागलेली असते. म्हणजे आता इतकं मोठं घर यांना लुबडण्यासाठी मिळालं, त्या संधीचा फायदा शोधूनच असतील या. तेव्हा कलाला सुद्धा खूप राग येत असतो. कलाला वाईट वाटतं, तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं की आपल्या आईवर कोणतेही आरोप होतात. तेव्हा आता संगीता तर खूप रडत असते आणि हात जोडून सर्वांना ती विनवण्या करत असते की हार काही मी चोरलेला नाही म्हणून. तेव्हा सरोज वाटेल तसे आरोप करतच असते की हिच्या मुली आणि ही दोघीही तशाच आहेत. संगीता हात जोडते, रडते. अहो विनबाई, मी तुम्हाला खरंच सांगते, माझ्या मनाने तसं खरंच काही नव्हतं. आणि संगीता आबांना म्हणते की आबाजीराव, अहो तुम्हाला माहिती आहे ना, अद्वैतराव आणि कला सारखे एकमेकांशी भांडत असतात. जराही ते गोडी गुलाबीने नवरा बायको म्हणून वागत नाही. एक आई म्हणून मला फक्त एवढंच वाटत होतं की त्यांचा संसार सुखाचा व्हावा, म्हणून त्यांच्या जवळीक व्हावी, प्रेम वाढावं, म्हणून हे सर्व मी समज केलं. आणि जो काही रॉकेट आणि तिने तो प्लॅन केलेला असतो तो सर्व आता संगीता सर्व ह्या चांदेकरांसमोर सांगते आणि रॉकेट सुद्धा आता हे कबूल घडलेला सर्व प्रकार संगीता सांगते आणि अद्वैतला सुद्धा त्या क्षणाची आठवण होत असते. नक्की काय घडलेले आहे हे सुद्धा त्याच्या डोळ्यासमोर येते. सरोजला मात्र आता हे सर्व ऐकून खूप राग येत असते. तेव्हा मात्र आता घाईने नैना तो हार घेते आणि इकडे अद्वैतच्या त्या लॉकरमध्ये कपाटाच्या ठेवायला येते आणि परत ती विचार करत असते की नाही नैना, असा मूर्खपणा तू करू नकोस. सर्वजण आता विचार करते की हा हार चोरीला गेला आणि परत तो हार येथे आलाच कसा, आणि असा प्रश्न जर सर्वांना पडला तर मग त्यासाठी हे सर्व इतकं सोपं व्हायला नको. आणि आता जो काही तमाशा खाली झाला तर त्या तमाशामध्ये अजून एका गोष्टीची मात्र अजून भर घालायची, म्हणून तो हार आता नैना ही कलाच्या बॅगमध्ये ठेवून देते. आणि कला खरे, आता तुझ्या ह्या स्वाभिमानी स्वभावाला टाटा बाय बाय करायची आता वेळ तर आली. म्हणजे आता हार कलाने चोरला, तिच्या बॅगमध्ये तो ठेवला आणि नक्कीच आता त्याचा आरोप ह्या कलावर येईल. म्हणून नैना खुश होत बाहेर येते. त्यानंतर संगीता ही बाहेर सर्वांना सांगत असते की खरंच त्या हाराबद्दल मला खरंच काही माहिती नाही. अहो चोरी करणं हे माझ्या संस्कारात नाही हो. तेव्हा सरोज लगेच रागाने म्हणते की नाही, तुमचे काय संस्कार आहे हे आमच्या डोळ्यांनी आम्ही बघतो. सकाळ संध्याकाळ तुमची मुलगी ही घरामध्ये संस्कार उधळतच असते. तुम्ही आणि तुमच्या मुलगी दोघीही सारख्याच आहात. असो, आता तुम्ही हार चोरलात की नाही याची खात्री आम्ही तर करून घेऊ, पण तुमची झडती घ्यायला हवी अशी मात्र माझी इच्छा आहे. तेव्हा रॉकेट लगेच पुढे येतो. रॉकेट म्हणतो की आता फक्त एकदा या गरीबाचा ऐका, लहान तोंडी मोठा घास घेतो, पण मावशीसाठी बोललं पाहिजे हे खरंच आहे. तेव्हा सरोज ही रॉकेटवर सुद्धा ओरडते. तेव्हा रॉकेट म्हणतो की हे बघा, आमची मावशी अशीच आहे, एकदा एखादी गोष्ट जर मनावर घेतली तर ती काही सोडत नाही. कोणतंही काम ती करेल म्हणजे टांगापलटी आणि घोडपरार अशी मावशीची गत आहे. रॉकेटचे डोळे अगदी भरून आलेले असतात आणि तो अगदी मावशीची बाजू म्हणजे संगीताची बाजू घेऊन सर्वांना सांगतो की खरंच आई शपथ, मी खरं सांगतो, अहो चोर दिसला ना मग पायातील पायतन काढून त्या चोरांना हाणायला सुद्धा अशी मावशी आहे, मग ती कशी चोरी करेल. चोरी झाली हे खरं आहे, परंतु त्याच वेळेला नक्की मी आणि मावशी या दोघांनी मिळून ते नाटक केलं होतं आणि ते केवळ आमच्या कलाताईसाठी आणि आमच्या दाजींसाहेबासाठी केलं होतं. तेव्हा रॉकेट सुद्धा अगदी रडतच हात जोडतो आणि कला सुद्धा रडतच हे सर्व ऐकत असते. आणि त्याच वेळेला हार नेमकं कोणी आणि कसा लंपास केला हे खरंच काही कळलं नाही, म्हणून रॉकेट पुन्हा हात जोडतो. तेव्हा सरोज मात्र आता रागाने म्हणते की नाही, मी सांगते ना तुम्हाला, यांचं सर्व फुल असं प्रूफ प्लॅनिंग होतं. तेव्हा मात्र आता
कलाला सरोजच्या या बोलण्याचा खूप राग येतो, तरी सुद्धा रडतच कला म्हणते की सरोज मॅडम, अहो तुम्ही हे काय बोलतात? माझी आई चोरी करणं शक्यच नाही. मी तुम्हाला सांगते की ती आमच्या रूममध्ये वेश बदलून आली होती आणि तेव्हा मात्र मी तिला ओळखलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला खात्रीने सांगते की अहो खरंच मी कपाटाला हात सुद्धा लावला नाही हो. त्यावर आता अद्वैत विचारतो की काय खरे? अगं हे सर्व तुला माहिती होतं? तेव्हा कला मान डोलावते की हो. तेव्हा संगीता म्हणते की वाव, म्हणजे आता अरे अद्वैत ऐक ना, जिच्यावर तू इतका विश्वास ठेवतो ना तिच्याच तोंडातून जरा ऐक की ती काय सांगते ते. अरे या दोन मायलेकींनी तुला अगदी मूर्खात काढलं. अरे या नोकराच्या मदतीने त्या तुझ्या रूम मध्ये शिरल्या आणि हे यांना सर्वांना माहिती होत, फक्त तुला सोडून. आणि एकमेकांना साथ देणारे कोण होते तर हे खरे कुटुंब. तेव्हा आता रॉकेटच्या डोळ्यात खळखळ पाणी येत असतं आणि संगीताच्या सुद्धा. तेव्हा कला ही रडत अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर, जेव्हा आई तुला अद्वैतराव असं म्हणाली आणि नेहमीसारखं ती ओरडायला लागली तेव्हा मला समजलं होतं. त्या अगोदर मात्र मला काही माहिती नव्हतं. तेव्हा अद्वैत सर्व विचार करून म्हणतो की याचा अर्थ असा होतो की आपल्या घरामध्ये चोर आलेच नव्हते, मग हार मात्र कुठे चोरी गेला असेल. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर, मला असं वाटतं की पुन्हा एकदा आपण आपली खोली चेक करून बघूयात. तू तुझ्या नजरेने बघ आणि आपण सर्व मिळून खोली शोधूयात. तेव्हा आता सर्वांना कलाचंही म्हणणं पटतं, परंतु सरोज मात्र त्यात आता मोडकाठी घालत असते आणि कलाला म्हणते की वा, पहिल्या वेळेस मला हवं ते बोललीस, मग तुला एकटीला असे मी रूम मध्ये जाऊन देईल का? सॉरी, माझा तुझ्यावर काडी इतका सुद्धा विश्वास नाही. बाकी कोणी येऊ किंवा नाही येऊ, परंतु मी मात्र तुझ्या बरोबर तुझ्या रूम मध्ये येणार म्हणजे येणारच. तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की हो मी तर येणारच आहे. आणि सरोज लगेच रागाने आबांना म्हणते की आबा, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा आमच्या सोबत आतमध्ये चला. जे काही असेल, जे व्हायचे असेल ते तुमच्या डोळ्यादेखतच व्हायला हवे. तेव्हा मात्र आता कलाला सुद्धा खूप राग येतो आणि कलाने मात्र आता हा हार चोरलेला नाही, तरी सुद्धा आता या नैनाच्या मूर्खपणामुळे आपल्या कलावर हा आरोप येणार असतो. आणि आता कलाला हे माहिती सुद्धा नसते की नैनाने सर्व केलेले आहे आणि तिच्या बॅगमध्ये तो हार ठेवला म्हणून. हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये सर्वजण हे कलाच्या रूममध्ये येतात आणि कलाच्या रूमची झडती सर्वजण अगदी घेत असतात, इकडे तिकडे शोधत असतात. परंतु आता कला तर एकटी बिचारी उभी असते. कलाने तो हार घेतलेला नाही हे तिला माहिती असतं, परंतु आता मात्र तिला हे कुठे माहिती असतं की ह्या नैनाने तो हार तिच्या बॅगमध्ये ठेवला. नैना मात्र अगदी खुश होऊन हे सर्व पाहत असते आणि आता सरोज जेव्हा ती बॅग उचकायला जाते तर त्यामध्ये तिला तो हार सापडतो. तेव्हा मात्र आता घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि नैना आणि तिला खूप आनंद होत असतो. कला आणि संगीताला तर धक्काच बसतो की बॅगमधून हार कसा निघाला. तेव्हा आता लगेच संगीताही तो हार सर्वांना दाखवतेच आणि म्हणते की आता सर्वांना हिची बाजू घ्यायची असेल तर घ्या, परंतु ह्या मुलीवर मात्र आता माझा काडीवर विश्वास नाही. तेव्हा अद्वैत तो हार आपल्या हातात घेतो आणि कलाकडे पाहत असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.